स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. क्रमांक 1. चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. क्रमांक 2. अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत भिजवून मग शिऱ्यात घाला, त्यामुळे आंबटपणा येत नाही. क्रमांक 3. कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसेच रंग चांगला येतो. क्रमांक 4. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, म्हणजे ढोकळा छान नरम स्पॉन्जी होतो. क्रमांक 5. पुऱ्या करताना पिठात 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवही चांगली येते. क्रमांक 6. जर तुम्हाला नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून फोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच तुटेल. क्रमांक 7. मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळच्या रश्श्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर चिमूटभर घातली की रश्श्याला तेलाचा तवंग येतो. क्रमांक 8. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत. सालासकटच कूट करावे. सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. क्रमांक 9. आप्पे करताना आप्प्याच्या पिठात अंडी घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला चिटकत नाही. क्रमांक 10. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा. तापवलं की अर्धवट झाकण ठेवा. दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये 4-5 तास ठेवा, यामुळे साईचा थर अजून जाड होतो. क्रमांक 11. घरात किंवा स्वयंपाकघरात मोर पिसे ठेवल्यास पाळी नाहीशा होतात. क्रमांक 12. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राइंड करावे. क्रमांक 13. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत. क्रमांक 14. पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते. अशावेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा. उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही. क्रमांक 15. तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला, यामुळे उंदीर येणे बंद होईल. क्रमांक 16. आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा, यामुळे आरसा स्वच्छ होतो. क्रमांक 17. पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा, यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते. क्रमांक 18. ज्या कपड्याला च्युइंगम चिकटलेले आहे ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिकटलेले च्युइंगम हाताने काढावे. क्रमांक 19. कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी.
त्यानंतर ते कपडे धुवावेत. क्रमांक 20. इडली, डोसा आणि अप्पे करताना डाळी आणि तांदूळ याच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवावा. यामुळे पोषण मूल्य वाढते. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.